पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताने संपूर्ण भारत हादरला होता. तरी देखील पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हच्या शृंखला थांबतच नाही. एकीकडे ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे बड्या बापांची मुलं पैशाच्या माजाने दारू पिऊन कार चालवत इतरांचा जीव धोक्यात घालताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाडने दारू पिऊन रॉंग साईडने गाडी चालवत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जबर धडक दिली. या धडकेत चालक राजा शेख व क्लीनर जखमी झाले आहेत. यांच्यावर वरद लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यात सौरभ गायकवाड देखील जखमी झाला आहे. या घटनेने परत एकदा पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना थांबतील की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.